मावळ्यांनी बलिदान दिलं शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं त्याच्यासाठी, त्यांच्या समाधीचा अजून कुठं उल्लेख होत नाहीये किंवा माहीत नाहीत कुठं आहेत. आणि वाघ्या कुत्र्याची स्मारक वाघ्या कुत्र्याचे स्मारक उभा राहील. आता दुर्दैवाने तुकोजीराव होळकर महाराजांचं नाव तिथं प्रोजेक्ट केलं जातं, इंदोरचे महाराज, की त्यांनी ह्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासाठी मदत केली. मला स्पष्टपणाने सांगायचंय, साठी होळकर घराण्याचे मल्हारराव होळकर असतील, यशवंतराव होळकर असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, ज्यांनी आयुष्य दिलं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, जे शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी सगळ्यांसाठी करून दिलं होतं. अशा वेळी एका कुत्र्याच्या समाधीसाठी तुकोजीराव महाराज हे कशी मदत करतील एका कुत्र्याच्या समाधीसाठी? उलट माझं तर म्हणणं आहे, तुम्ही तुकोजी महाराजांची बदनामी करायला लागलेले. तुकोजी महाराज हे खऱ्या अर्थाने शिवभक्त होते. राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि तुकोजीराव होळकर हे जवळचे मित्र होते. पहिलं शिवाजी महाराजांचं जे स्मारक ग्रंथ जे प्रकाशित झालं कृष्णाजीराव किर्लोस्करांचं, त्याचे पहिले मराठी कॉपीज हे तुकोजीराव होळकर महाराजांनी स्वतः विकत घेतले आणि पूर्ण देशभरात जिथे जिथे संग्रहालय तिथे तिथे त्यांनी पोच केले. त्याच्या पुढे जाऊन मला सांगायचंय की ह्याच मराठी स्मारक ग्रंथ, शिवाजी महाराजांच्या मराठी स्मारक ग्रंथाचं इंग्रजीमधली भाषांतर हे जर कोणी करून घेतलं असतं तर तुकोजीराव महाराज होळकर यांनी करून घेतलं. हे किती मोठे शिवभक्त होते ह्याच्यावरच तुम्ही समजून घ्या, आणि ते कशा पद्धतीने कुत्र्याच्या संविधानासाठी मदत करतील. आणि म्हणून हा चुकीचा इतिहास तुकोजीराव होळकर महाराजांचा सुद्धा हे पुढे आणतात, हे खरं दुर्दैव आहे. मला वाईट वाटते, पण मला मुद्दाम सांगायचं या प्रसंगी की छत्रपती घराण्याचं आणि होळकर कुटुंबांचं ऋणानुबंध संबंध आहेत. राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि तुकोजी महाराज तर मित्र होतेच, पण त्याच्या पुढचा टप्पा मला सांगायचा आहे की राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जनक बहीण चंद्रप्रभा घाडगे यांचा विवाह तुकोजीराव होळकर महाराजांचे चिरंजीव यशवंतराव होळकरशी केला. पहिला आंतरजातीय विवाह छत्रपती शाहू महाराजांनी घडवून आणला. माझे आजोबा छत्रपती शहाजी महाराजांनी आताचे जे वंशज आहेत भूषण होळकरांचे आजोबा श्रीमंत शिवनारायणराव होळकर यांचं लग्न जुन्या राजवाड्यात स्वतः शहाजी महाराजांनी घडवून आणलं. शक्यतो राजवाड्यात कुठल्याही घराण्याचं लग्न सोडून दुसऱ्या कोणाचं लग्न होत नाही, पण या भूषण होळकरांच्या आजोबांचं शिवनारायणराव होळकरांचं लग्न तिथं घडून आणलं. म्हणजे छत्रपती घराण्याचे आणि होळकर घराण्याचे किती जुने संबंध हे मला या प्रसंगी मुद्दाम सांगायची गरज नव्हती, पण मला सांगणं मी उचित समजतो. त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं आहे की धनगर समाज हा इतका विश्वासू आहे, हे बोलणं उचित मी समजत नाही, पण सांगावं लागतं मला की मला आयुष्यभर ज्यांनी मला सांभाळलं किंवा मला जेवण दिलं नवीन राजवाड्यात, तो जो मेन कुक आहे तो धनगर समाजाचा आहे. आयुष्य त्यांनी तिथं नवीन राजवाड्यात काढलं. माझा सेवक जो माझा चालक आहे तो इतका विश्वासू आहे, तो धनगर समाजाचा. आज मी शहाजीराजेंना आमच्या चिरंजीवांना तोच ड्रायव्हर दिलेला आहे. माझा अंगरक्षक हा दुसरा कुठला नाही आहे, हा धनगर समाजाचा आहे. म्हणजे हिचं कुठे जातीचा विषयच नाही, विषय ते डायव्हर्ट करायला लागलेत. आपल्याला वाघ्या कुत्र्याचं स्थलांतर करू शकतो आपण. रायगड किल्ल्यावरनं खाली कुठेतरी आपण चांगला ज्यावेळी कुठे आणि काय चांगला प्रोजेक्ट होईल तिथं आपल्याला देता येईल. आणि म्हणून उलट विषय वेगवेगळा न्यायचा हा मला मनापासून मला ते खंत वाटते.